पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक तरुण पिस्टल विक्रीसाठी कल्याण पूर्वेतील 100 फुटी रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी अशोक होममाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास संशयित तरुण 100 फुटी रोड परिसरात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याची ओळख निलेश क्षीरसागर अशी पटली। त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे। निलेशवर याआधीही गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। जप्त करण्यात आलेली पिस्टल कुठून आणण्यात आली, ती कोणाला विकली जाणार होती, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितले, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून अवैध शस्त्र बाळगणे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची सुनावणी केली जाणार आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अशी एक माहिती मिळाली की एक इसम 100 फुटी रोड कल्याण पूर्व येथे पिस्तल घेऊन येणार आहे विक्रीसाठी। तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही माननीय झोन सर अतुल झेंडे यांना माहिती दिली, सहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने सर यांना माहिती दिली आणि त्यावर वर्कआउट चालू केलं। तर आम्हाला तो रात्री 12:30च्या सुमारास मिळून आला। त्याचं नाव निलेश क्षीरसागर म्हणून आहे, त्याच्यावर एक गुन्हा आहे। त्यावर आम्ही आर्म्स ॲक्टप्रमाणे कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सर, हा कुठनं याची पिस्टल आणलेली, कोणाला विक्री करत होता, नेमकं याच्याकडे कसं आलं ते आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल, कुठून आणली त्याची चौकशी चालू आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर पहिलेही अशी काय गुन्हे दाखल होते? त्याच्यावर एक गुन्हा, खुनाचा एक गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत। त्या नाव काय त्याचं आणि तो इकडे कुठे नेमकं राहायला? निलेश क्षीरसागर असं त्याचं नाव आहे। तो चिंचपाडा परिसरात राहणार आहे।